ओबीसीतून आरक्षण मागत आहात, मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीतून आरक्षण नको का, याचं उत्तर मराठा नेत्यांनी द्यावं, भुजबळांचा सवाल. तर एसईबीसीचं आरक्षण 50% आत द्यावं, जरांगेंचं उत्तर. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, महाराष्ट्र शासनाचा जीआर जाहीर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचाली सुरू. मी आरक्षण मिळवून देतो, हरिभाऊ राठोड यांचं बडे मुद्देमध्ये वक्तव्य. तर मुंबईचा भूमिपुत्र आगरी कोळींचा कधीच मुख्यमंत्री झाला नाही, राजाराम पाटील यांची खंत. मराठा आरक्षणाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन आदेश जारी, मोर्चा, घेराव आणि निदर्शनावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत जीआर, सरकार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची आज बैठक, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर होणाऱ्या या बैठकीकडे राज्याचं लक्ष. मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, कारवाई वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, तर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन. मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, स्पाइस जेटच्या विमानाचं चाक निघालं, विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर, मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा. सोनं आणि चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक, सोन्याची किंमत प्रतितोळा 1,13,800 रुपयांवर. अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेलीतील घरावर अज्ञातांकडून गोळीबार, दिशाच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ. नेपाळमधील सत्ता पालटानंतर सुशीला कार्की बनल्या नव्या पंतप्रधान, लष्कर, राष्ट्रपती आणि जेएनझी नेत्यांच्या अनेक बैठकांनंतर निर्णय. धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आंदोलन केलं. मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली. यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं. मराठा समाजासाठी काढलेला जीआर तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जीआर रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं उपोषण केलं. एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅली काढली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजानं मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली. मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं, तर कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिंदेंनी केला. सोयगावमध्ये वन्यजीव प्रेमींनी मोर्चा काढला. अजगराची हत्या करणाऱ्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे यशोदा नदीला पूर आलाय. पुरामुळे वर्धा राळेगाव मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सतत पावसामुळे वरोरा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झाले. दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली, त्यामुळे मूग पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय. सर्व आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं. वाल्मिक कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगरच्या सारोळामध्ये अंजना नदी पात्रातनं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार पूल बनवण्याची मागणी केल्यानंतरही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं पूल बनवण्याची मागणी करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या पाचोरा तालुक्यात हवामान बदलामुळे मोसंबीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी काळसर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान नदीचं पाणी प्रदूषण मंडळाकडून तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. नांदेडच्या कंधार तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. दमदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलनातनं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली. परभणीच्या रामनगर तांडामध्ये चाकूचा धाक दाखवून 12 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी बंजारा समाजानं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर त्यांनी धरलं. 40 कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं. 20 मे पासून बंद असलेली किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा सुरू करण्यात आली आहे. पावसाळी वातावरण आणि समुद्रातली परिस्थिती बघून किल्ला होडी सेवा सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. कारंजा तालुक्यातील सावरडोह जवळच्या खडक नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कारंजा माणिकवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. ग्रामीण भागात अधिकाऱ्यांकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठार पर्यटकांसाठी 4 सप्टेंबरपासून खुलं झालंय. फुललेल्या विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातून देखील मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येतात. अकोल्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. वर्ध्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातले नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गणेशनगर भागात घरासमोर असलेल्या नाल्याच्या पाण्यात 3 वर्षांचा चिमुकला वाहून गेला. त्याचा मृत्यू झालाय. डुगू पंकज मोहदुरे असं या चिमुकल्याचं नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. बीडच्या अंबाजोगाईत पत्नीनं तिच्या पतीला जीवघेणी मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झालाय. पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पती सतत दारू पित असल्याच्या वादातनं ही घटना घडली. वर्ध्याच्या गणेशनगरमध्ये खेळताना नाल्याच्या पाण्यात कोसळून एक चिमुकला वाहून गेला. या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. डुगू पंकज मोहदुरे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. नागपुरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला अचानक आग लागली. सुदैवानं कारमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सटाण्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून नामपूर मार्गावर भरधाव वेगानं जाणारा कंटेनर उलटला. चालकाचा मृत्यू झालाय तर क्लीनर गंभीर जखमी झालाय. काल रात्री पिकअप आणि कारचा अपघात होऊन 3घांचा मृत्यू झाला. सुशीला कार्कींकडे नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय. सोशल मीडियावरती बंदी घातल्यामुळे तरुणांनी हिंसाचार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला. सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काही तथ्य नाही असं गडकरींनी म्हटलं. जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय. बिहारमध्ये काँग्रेसनं सोशल मीडियावरती मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामुळे भाजपनं आंदोलन करत याचा निषेध केलाय. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात महिलांनी मोर्चा काढला. कलामंदिर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. रायगडच्या रोहा शहरात डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन होणार आहे. मंत्री भरत गोगावलेंचं नाव मात्र निमंत्रण पत्रिकेतनं वगळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या संख्येनं मासे मिळत असल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचलं. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.